न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अण्णा हजारेंच्या हस्ते शिवपाणन शेतरस्ते चळवळीच्या राज्यव्यापी जनजागरण यात्रेचा शुभारंभ, शरद पवळे। महाराष्ट्र राज्य शिवपाणन शेत रस्ते चळवळीचे काम राज्यभर पोचले असून राज्यभर शासन प्रशासन व शेतकऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणून हजारो रस्ते मोकळे करण्यात आले आहेत। नारायणगव्हाण व राळेगण सिद्धी या दोन गावांच्या सरहद्दीवरील शिव रस्त्यापासून या संघर्षाला सुरुवात झाली। त्याच अनुषंगाने राज्यभरातील समन्वयक, पदाधिकारी व शेतकऱ्यांना ऊर्जा मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपाणन शेत रस्ते चळवळीच्या वतीने सर्व उपस्थितांना शेत रस्ते चळवळीतील संघर्षयोद्धा पुरस्काराने अण्णासो हजारे व तृप्तीताई देसाई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। तर प्रत्येक तालुका व जिल्ह्याला एक स्मृती चिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले असल्याची माहिती या चळवळीचे प्रणेते तथा अध्यक्ष शरद पवळे, राज्य प्रसिद्धी प्रमुख रवींद्र खुडे यांनी सांगितले। इंडिया न्यूज 28 महाराष्ट्र हेड कुणाल भानुशालीसह वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट। आणि त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपण आपली ही ऊर्जा संपूर्ण राज्यभर शेतचे जे रस्ता गावचे समृद्धी हा नारा आपण घेऊन आलो। या ठिकाणी आज ज्या चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी अण्णांना कालच निवेदन देऊन या ठिकाणी आपण त्या ठिकाणी केले। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी दत्तभाऊ आपले अण्णासाहेब हजारे राहतील असं मी जाहीर करतो। हम तुम्हारे साथ हैं। अन्ना साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय। जय